SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। सोलापूर येथील रत्नमंजिरी सोसायटी विजापूर रोड येथे असलेल्या गणेश नाईक विद्या मंदिर आणि मातोश्री मलकव्वा हनुमंतप्पा बिराजदार पाटील प्रशालेत नवनिर्वाचित महापौर विनायक कोंडाल यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। या संस्थेचे संस्थापक माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील आणि कोंडाल परिवाराचा जुना ऋणानुबंध आहे। त्या स्नेहपूर्ण जिव्हाळ्यामुळेच महापौर झाल्यानंतर शाळेतील विनायक कोंडाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी यावं अशी अण्णांची इच्छा होती। आज सकाळी महापौरांनी आवर्जून शाळेस भेट दिली। विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बघून शाळेतल्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कोंडाल यांनी कौतुक केले। शाळेतील विद्यार्थ्यांनी महापौर विनायक कोंडाल यांच्या समोर कृतीशील 19 खडीचा अभिनव उपक्रम सादर केला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे सामूहिक सादरीकरण केले। कवी कलश यांच्या इंद्रजमी जंभपरी हा छंद इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सादर केला। महात्मा फुले यांचे विचार या विद्यार्थ्यांकडून ऐकताना महापौरांना कौतुकास्पद वाटले। सत्कारानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात महापौर विनायक कोंडाल यांनी शाळेतल्या शिक्षकांच्या परिश्रमाचे कौतुक केले। कष्टकरी वर्गातील मुलांना घडवण्यासाठी माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांची सुरू असलेली धडपड खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले। या प्रसंगी शिवशरण अण्णा पाटील यांनी देखील महापौर विनायक कोंडाल यांचे विशेष कौतुक केले। कमी काळात नगरसेवक म्हणून पाडलेली छाप आणि आजवरची वाटचाल पाहता निश्चितच कोंडाल यांच्या हातून सोलापूरच्या हिताचे आणि विकासाचे काम पार पडेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला। चांगल्या कामासाठी सदैव पाठीशी राहीन असा विश्वास देत माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी महापौरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत उत्तरगावकर, मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार पाटील, मुख्याध्यापिका ज्योती आळगी मंचावर उपस्थित होते। मदन पोलकेसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। निवडून दिले आणि त्यामुळे आमच्या या हद्दवाढ भागातील ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणींची जाण असणारा एक तरुण तडफदार नेता आज आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान झाला आहे। याचा निश्चित आम्हा सर्वांना आनंद आहे आणि त्यानिमित्त त्यांचा